काय म्हणतात महाराज, करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी, करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी, मनोहरीचे दास लिहुती भूषणी कापेतया भेणी कळीकाळ, आशा भय लाज अडनही चिंता ऐशी तया सत्ता समर्थाची, मनोहरीचे दास लिहुती भूषणी कापेतया भेणी कळीकाळ, तुका म्हणी करू ऐशियाचा संग, तुका म्हणी करू ऐशियाचा संग, जेनी नव्हे भंग चिंतनाचा, मनोहरीचे दास लिहुती भूषणी कापेतया भेणी कळीकाळ, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम पांडुरंगा, करू प्रथम नमन, करू प्रथम ईश्वरी चरण संतापिया, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, ईश्वरी चरण संतापिया, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी, या वारकरी संताची जेने पंढरी सारिकाच्या फुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातला, विठ्ठल करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी, मनोहरीची दास लिहुती भूषणी कापितया भिनी कळीकाळ, प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा मनोहरीचे दास लिहुती भूषणी, आम्ही हरिदास आहोत याची लक्षणं सांगणारा गोडासा चार चरणाचा अभंग आहे. महाराज सांगतात, मनोहरीचे दास लिहुती भूषणे, परिणाम कापेतया भिने कळीकाळ. कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं असेल, कळीकाळ तुम्हाला घाबरून, तुम्हाला पाहिल्यानंतर जर घाबरत असेल, याचा अर्थ कळीकाळावर सुद्धा तुम्ही विजय मिळविला, जिंकू जाणे कळीकाळा याच्यावर जर तुम्ही विजय मिळवलेला असेल, तर अशा पद्धतीचे तुम्ही जे हरिदास आहे याच्याकरता काय केलं, महाराजांनी काय काय केलं याची यादी सांगितली. पहिली गोष्ट सांगितली, करूयाची कथा नामाचा गजर, ही पहिली गोष्ट केली. एकदा करूयाची कथा नामाचा गजर झाल्यामुळे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होऊन जाते, आशा भय लाज आड नये चिंता ऐशी तया सत्ता समर्थाची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या गोष्टी मानवी जीवनामध्ये, आमच्या जीवनामध्ये यथोचित होण्याकरिता तुकाराम महाराज सांगतात, आम्ही एक महत्त्वाची गोष्ट केली. काय केली? तुका म्हणे करू ऐशियाचा संग, जेणे नव्हे भंग चिंतनाचा. याचा अर्थ याच्यामध्ये महत्त्वाच्या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. अभंगाच्या पहिलं चरण आणि अभंगातलं शेवटचं चरण, या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कशा अर्थाने महत्त्वाच्या आहेत? करू याची कथा नामाचा गजर, या अभंगातील पहिल्या चरणातला करू हा एक शब्द डोळ्यासमोर घ्या, आणि शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे करू ऐशियाचा संग, जेणे नव्हे भंग चिंतनाचा, शेवटच्या चरणामध्ये करू असा एक शब्द आलेला आहे. म्हणजे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक करू शब्द आहे आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एक करू शब्द आहे. थोडं मला असं बोलायचं आहे, करू याची कथा नामाचा गजर असं जर आपल्या जीवनात व्हायचं असेल तर त्याच्याकरता एक करू लागतं. काय? तुका म्हणे करू ऐशियाचा संग. विठ्ठल बोलायचं झालं तर हे दोन करू आले तरच मनोहरीचे दास. हिरवी मनोहरीचे दास म्हणता येणार नाही, असा विचार करता येण्यासारखा आहे. शेवटच्या चरणामध्ये ऐशियाचा संग, जणू काही तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांकडेच बोट करतायत असं म्हणायला हरकत नाही, कारण ज्ञानोबारायासारखांचाच संग आमच्या जीवनामध्ये होतो आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने जेणे नव्हे भंग चिंतनाचा असा एक एकंदरीत भाव आपल्याला या अभंगाचा पाहता येण्यासारखा आहे. कार्तिकी वारीचा सोहळा सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपली ही वारी प्रतिवार्षिक अशा पद्धतीची वारी आळंदीमध्ये भरते आहे. आणि या वारीमध्येच ज्ञानदर्शन या धर्मशाळेमध्ये माझ्याकडे प्रतिवर्षाप्रमाणे थोडं आणखीन आमच्या पंढरपुरातल्या भाषेत बोलायचं झालं तर परंपरेचं कीर्तन माझ्याकडे आहे. विठ्ठल विठ्ठल
की एकनाथ महाराज आम्हाला सोपं जातं, म्हणजे सगळं माप राहतं आम्हाला. म्हणून मी थोडं म्हटलं, कारण गेल्या अनेक वर्षापासून या धर्मशाळेतून या संस्थेकडून माझ्याकडे ही सेवा येते आहे. या अभंगाचा जरी विस्ताराने आपल्याला विचार किती शब्दांचा करता येईल मला माहीत नाही, परंतु या अभंगामध्ये म्हणू हरीचे दास लेऊती भूषणे इथला हरिदास शब्द खूप महत्त्वाचा आहे. हरिदास हरिदास या शब्दाचा अर्थ काय करायचा, हरिदास नेमकं म्हणायचं तरी कुणाला, याचे दोन अर्थ साधारण आपल्या डोळ्यासमोर येता येण्यासारखे आहेत. काय, हरे हे दासाहा हरिदासाहा हा पहिला हरिदास शब्दाचा अर्थ आहे, आणि दुसरा हरिही दासाहा यस्यसा हरिदासाहा हा दुसरा हरिदास शब्दाचा अर्थ आहे. थोडं सोप्या शब्दात बोलायचं झालं तर हरीचे जे दास आहेत त्यांना हरिदास म्हणा, हा हरिदास शब्दाचा पहिला अर्थ. आणि भगवान श्री हरीच ज्यांचा दास झालेला आहे त्यांना हरिदास म्हणा, असा हरिदास शब्दाचा दुसरा अर्थ आपल्याला करता येण्यासारखा आहे. म्हणजे भगवंताचे जे दास आहेत त्यांना हरिदास म्हणा हा एक अर्थ झाला, आणि भगवानच ज्यांचा दास झालेला आहे त्यांना हरिदास म्हणा असा दुसरा अर्थ झाला. थोडं आणखीन वेदांताच्या भाषेत बोलायचं झालं तर भगवंताचे जे दास आहेत त्यांना जे हरिदास म्हटलं जातं त्यांच्याकडून केली जाणारी भक्ती, आणि भगवानच ज्यांचा दास झालेला आहे त्यांना जे हरिदास म्हटलं जातं त्यांच्याकडून केली जाणारी भक्ती, या भक्तीमध्ये दोन पद्धतीचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. कसा करता येण्यासारखा आहे, काय आहे, मुळात भक्तीचा विचार करताना ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती असा दोन पद्धतीने विचार भक्तिशास्त्रामध्ये केलेला दिसून येतो. आता ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती आणखीन एक विचार सांगतो. वैकुंठवासी आमचे गुरुजी गुरुरे भाऊ सांगायचे, ज्ञानपूर्व भक्ती एक, ज्ञान लक्षण भक्ती दोन, आणि ज्ञानोत्तर भक्ती तीन. मी भक्तीचा तीन पद्धतीने विचार मांडतोय. थोडं सोप्या शब्दात बोलायचं झालं तर ज्ञान होण्याच्या पूर्वी असलेली भक्ती एक, ज्ञान हीच भक्ती दोन, आणि ज्ञान झाल्यानंतरही केली जाणारी भक्ती तीन. अशा तीन पद्धतीने विचार करा. ज्ञान होण्याच्या पूर्वी केली जाणारी भक्ती याला ज्ञानपूर्व भक्ती म्हणा. आत्मज्ञान हीच भक्ती याला ज्ञान लक्षण भक्ती म्हणा, आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही केली जाणारी भक्ती याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षण भक्ती म्हणा. मी प्रत्येकाला प्रमाण देऊन पुढे जातो. मुळात ज्ञान आणि भक्ती असे दोन शब्द मी एकत्रित पद्धतीने इथं आणायला लागलो आहे. हे कशा करता, कारण मला म्हणू हरीचे दास हे सांगायचं आहे. मी हरिदास शब्दाच्या दोन व्याख्या करत होतो. एक, हरीचे जे दास आहेत त्यांना हरिदास म्हणा, आणि हरीचं ज्यांचा दास झालेला आहे त्यांना हरिदास म्हणा. या दृष्टीने मी ही ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती, थोडं अगदीच याचा खुलासाच होऊन जायचा असेल तर लगेच सांगता येईल. हरीचे जे दास आहेत ते ज्ञानपूर्व भक्तीतले, आणि हरीचं ज्यांचा दास आहे ते ज्ञानोत्तर भक्तीतले. विठ्ठल आपण त्याचे विस्तार करूया ना. मुळात भक्तीचा विचार करताना या दोन तीन पद्धतीने मी जे करायला लागलेलो आहे, ज्ञान आणि भक्ती असे दोन शब्द मी घेतो आहे. मुळात ज्ञान आणि भक्तीचा जर विचार आपल्याला करायचा झाला तर वारकरी संप्रदायामध्ये विचार करत असताना केवळ ज्ञानाला सोडून भक्ती राहू शकत नाही, आणि भक्तीला सोडून ज्ञान राहू शकत नाही. वारकरी संप्रदायामध्ये आपल्याकडे ज्ञानतत्वही मान्य आहे आणि भक्तितत्वही मान्य आहे. ऐका, फक्त वारकरी संप्रदाय केवळ भक्तीचा पुरस्कार करतोय असं नाहीये, ज्ञानाला सोडून केवळ भक्तीचा पुरस्कार करतोय असं नाहीये, आणि भक्तीला सोडून ज्ञानाचा पुरस्कार करतोय असंही नाहीये. ज्ञान आणि भक्तीचा समन्वय हा वारकरी सांप्रदायिक संतांकडून अभंगातून आपल्याला दिसून येतो. सगळ्या संतांची चरित्र त्या दृष्टीने आपल्याला पाहता येण्यासारखे आहे. ज्ञान आणि भक्तीचा समन्वय हा शब्द मी का वापरायला लागलो याचं कारण सांगतो. काय आहे, केवळ ज्ञान असेल, भक्तीला सोडून केवळ ज्ञान असेल तर ते अहंकार निर्माण करतं. माझं बोलणं नीट ऐका. भक्तीला सोडून केवळ ज्ञान असेल तर ते अहंकार निर्माण करतं, आणि ज्ञानाला सोडून केवळ भक्ती असेल तर ती भेद निर्माण करते. म्हणजे भक्ती म्हटलं की दोन आलं, आणि ज्ञान म्हटलं की एक आलं, एवढं तर मान्य आहे. ज्ञान हा शब्द एकाच्या दृष्टीने येतो, आणि भक्ती म्हटलं की दोनाच्या दृष्टीने येते. का? कारण भक्ती करणारा एक आणि भक्ती ज्याची केली जाते तो एक, या दृष्टीने आपल्याला दोनाचा विचार केला जातो. पण ज्ञानामध्ये मात्र दोनाचा विचार नाही. ज्ञान म्हणजे काय, जे एकमेव अद्वितीयम ब्रह्म, जीव ब्रह्म ऐक्य, असं जर ऐक्य हा शब्द जर येत असेल तर याचा अर्थ हा एकाच्या दृष्टीने विचार केलेला ज्ञानाचा आहे. म्हणजे ज्ञानामध्ये दोन नाही आणि भक्तीमध्ये एक नाही, हे असं झालं. आता ज्ञानामध्ये दोन नाही आणि भक्तीमध्ये एक नाही, म्हणजे दोन असलेली भक्ती आणि एक असलेलं ज्ञान याचा समन्वय ज्यांनी लावला त्याचं नाव वारकरी संप्रदाय. विठ्ठल
द्वैतवादी संप्रदाय तत्व समन्वयात ब्रह्मसूत्रामध्ये सूत्रच आम्हाला सांगून टाकलेलं आहे. त्यामुळे समन्वय या संप्रदायामधून केलेला दिसून येतो. काही संप्रदाय असे आहेत की ते केवळ ज्ञानाचा पुरस्कार करतात, भक्तीला अजिबात किंमत देत नाहीत. आणि काही संप्रदाय असे आहेत की ते केवळ भक्तीचा पुरस्कार करतात, ज्ञानाला अजिबात किंमत देत नाहीत. या दृष्टीने वेगवेगळी मतमतांतर आपल्या समोर दिसून येतात. काही केवळ अद्वैती आहेत की ते भक्तीला मानायला तयार नाहीत. आणि केवळ काही भक्तिमान आहेत ते केवळ द्वैती आहेत, ते अद्वैताला मानायला तयार नाहीत. अद्वैत आणि द्वैत ते काय झालं, आपल्याकडे एक जुनी मंडळी जी आहेत ना, ते फार गमतीने सांगत असत, उदाहरण देत असत. मुळात द्वैत म्हटलं की दोन आहे आणि अद्वैत म्हटलं की एक आहे. द्वैत म्हटलं की दोन आहे आणि अद्वैत म्हटलं की एक आहे. एका मध्यस्थीला असं वाटायला लागलं की ही द्वैत्याची आणि अद्वैत्याची फार भांडणं आहेत म्हटले. कारण अद्वैती म्हणतात आहे ते सगळं एक आणि द्वैती म्हणतात आहे ते सगळं दोन. यांची कुठेतरी भांडणं मिटवली पाहिजे असं त्या मध्यस्थीला वाटायला लागलं. म्हणून त्या मध्यस्थीने विचार केला, यांची भांडणं मिटवण्याकरता आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी दोघांकडे गेला आणि सांगितलं की उद्या दुपारच्या वेळेला तुम्ही दोघंही अमुक ठिकाणी या, जे काही तुमची दोघांची भांडणं आहेत ना ती मिटवू म्हटले. आपण काय दोघांची जी भांडणं आहेत ती मिटवू. दोघांनी त्याने आमंत्रण दिलं आणि हा जाऊन बसला, वाट बघायला लागला. कशा करता? मिटवायला. आता असे मिटवण्याने फार कमी आहेत अलीकडल्या काळात, कारण जे मिटवायला जातात ते बऱ्यापैकी वाढवूनच ठेवतात. हे गेल्या 5 वर्षात बघितलंय. विठ्ठल विठ्ठल मिटवायला गेला. मग एकीकडून द्वैती येणार, एकीकडून अद्वैती येणार आणि मग मिटवायचं. आणि म्हणून हा वाट बघायला लागला. गंमत अशी झाली की द्वैती सगळे आले, अद्वैती एकही आला नाही. तो म्हटला आता एक बाजू आली, एक बाजू नाही ना आली, दोन्ही बाजू आल्या तर मिटवता येतं ना, एकच बाजू येऊन कसं काय शक्य आहे? फार वेळ वाट बघितली. शेवटी तो अद्वैत्यांकडे गेला. तो म्हटला अहो तुम्ही आलाच नाही. म्हटले कशा करता? नाही म्हटले ती तुमची द्वैत्याची जी भांडणं आहेत ना ती मिटवण्याकरता मी आज बोलवलेलं होतं. म्हटले तुम्ही आलाच नाही. म्हटले ते म्हटले काय मिटवायचं आहे? ते म्हटले तुमची त्यांची भांडणं. ते म्हटले तुमची आणि त्यांची हा शब्दच आमच्यात नाही, कारण आम्ही सगळे एकच आहोत. हा आमचा शब्द आहे. मिटवायचं कोणाशी? जर आम्ही सगळे एकच आहोत तर मिटवायचं कोणाशी? याचा अर्थ आहे ते एक असं मानणारा जो वर्ग आहे तो अद्वैताचा आहे. थोडं पुढं चला. ज्ञान म्हटलं की एक आहे आणि भक्ती म्हटलं तर दोन आहे. असं जर असेल तर या ज्ञान आणि भक्तीचा समन्वय संप्रदायामध्ये कसा झाला त्याचं उत्तर मी आपल्याला देत होतो. केवळ ज्ञानाचा पुरस्कार केला की ते ज्ञान अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. भक्तीला सोडून जर ज्ञान निर्माण झालं, फक्त ज्ञानाचा विचार केला तर अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. मी माझ्या पदरचं बोलत नाही. ज्ञानोबाराय काय सांगतात पहा. नवल अहंकाराची गोठी विशेष नलगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाच. ज्ञानोबाराय आम्हाला सांगतात ना, अहो हे अज्ञानाच्या मागं अहंकार लागत नाही, पण ज्ञानी म्हणून घेणाऱ्याला सोडत नाही. अशी स्थिती आहे ना. अद्वैत वेदांतामध्ये तर अहम ब्रह्म अस्मी याच्यातला अहम सुद्धा चालत नाही. इतकं सूक्ष्म चिंतन वेदांत शास्त्रांनी केलेलं दिसून येतं. मी ब्रह्म आहे हे एका पद्धतीने वृत्ती ज्ञानच आहे असं ज्ञानोबाराय आम्हाला ठासून अमृतानुभवामध्ये सांगतात की मी ब्रह्म आहे असं म्हणणं सुद्धा एका अर्थाने ते वृत्ती ज्ञानच आहे. का? कारण मी ब्रह्म आहे म्हणण्यामधला मी सुद्धा निघून गेल्यानंतर जी स्थिती येते ती स्वरूप ज्ञानाची स्थिती येते. मी अनेक वेळेला सांगत असतो, सप्रकारक ज्ञान वेगळं, सविषयक ज्ञान वेगळं, सवृत्तिक ज्ञान वेगळं, आश्रय ज्ञान वेगळं आणि स्वरूपभूत ज्ञान वेगळं. ज्ञानाचा 5 पद्धतीने तत्वज्ञानाने विचार केलेला दिसून येतो. सप्रकारक ज्ञानाकरता उदाहरण काय दिलं? शुक्लो घटा. हा घट पांढरा आहे असे 3 शब्द आले पहा. घट, पांढरा आणि आहे. याच्यातला घट हा विषय आहे, पांढरा हे विशेषण आहे आणि आहे ही वृत्ती आहे. त्यामुळे वृत्ती, विषय आणि विशेषण हे 3 जेव्हा एकत्रित येतं तेव्हा सप्रकारक ज्ञान असं म्हटलं जातं. दुसरं उदाहरण देतो. सविषयक ज्ञान. अयम घटा. हा घट आहे असं जेव्हा म्हटलं जातं तिथं विशेषण नाही आहे, फक्त घट नावाचा विषय आहे आणि आहे नावाची वृत्ती आहे. त्यामुळे वृत्ती आणि विषय या दोन्हीचाच केवळ विचार जिथं केला जातो त्याला सविषयक ज्ञान म्हणा. आता पुढचा विचार करा. अहम ज्ञानवान याला स आश्रय ज्ञान असं म्हटलं जातं. सवृत्तिक ज्ञान अहम ब्रह्म अस्मी. इथं केवळ वृत्ती आहे, विषय नाही आहे, कारण ब्रह्म हा विषय नाही आहे, ते मुळात निर्विषय आहे. मग इथं फक्त आणि फक्त वृत्ती आहे म्हणून याला सवृत्तिक ज्ञान म्हणा. स्वरूपभूत ज्ञान कशाला म्हणायचं? विषयही नाही, विशेषणही नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं वृत्तीही जिथं राहत नाही त्याला स्वरूपभूत ज्ञान म्हटलं जातं. वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिसे तेथे, अशी स्थिती जी आहे त्याला स्वरूपभूत ज्ञान असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे
मी ब्रह्म आहे या वृत्तीज्ञानामध्ये अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. मग याच्यातला अहमही निघून जायचा असेल तर त्या ज्ञानाला जोड पाहिजे भक्तीची. विठ्ठल भक्तीचा जर आपण विचार करायला लागलो, ज्ञानाला सोडून केवळ भक्तीचा जर विचार करायला लागलो तर फक्त ती भक्ती भेद निर्माण करते. कारण भेदामध्ये तो आणि मी, भक्तीमध्ये तो आणि मी अशा पद्धतीची भाषा असते. तो आणि मी हे जोपर्यंत ज्ञान होत नाहीये तोपर्यंत हा भेद शिल्लक राहतो. एकदा ज्ञान झालं की त्यातला तो आणि मीचा जो विचार केला जातो त्याला नारद भक्ती सूत्रातलं सूत्र सांगतो तन्मयाहा असं सूत्र दिलेलं दिसून येतं. तन्मयाहा हे जे तन्मया आहे ना सूत्र नारदांनी भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं, तन्मयाहा म्हणण्यामध्ये तन या शब्दाचा अर्थ तत् आणि तत् म्हणजे ब्रह्म आणि मयाहा म्हणजे स्वरूप. म्हणून तदीयता, त्वदीयता आणि मदीयता अशा 3 भूमिका भक्तिशास्त्राने आपल्याला मांडलेल्या तिथे दिसून येतात. मला त्याच्यातही जास्त विस्तारात जायचं नाही आहे. माझा मुद्दा असा आहे की भक्तीला ज्ञानाची जोड पाहिजे आणि ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे. आता हे कळण्याकरिता ज्ञानपूर्व भक्ती काय आहे, ज्ञान लक्षण भक्ती काय आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती काय आहे, मी याच्याकरता सोपी प्रमाणं देऊन पुढे जातो. ज्ञानपूर्व भक्तीचा जर विचार करायचा झाला तर तुकाराम महाराजांचं सगळ्यांच्या ऐकण्यातलं पाठातलं प्रमाण देऊन पुढे जातो. तुकाराम महाराज सांगतात, अवघी भूते सामी आली देखील म्या काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. हे महाराजांचा अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. आता ऐका, अवघी भूते साम्य आली देखील म्या काही होती. काही होती याचा अर्थ आणखीन झालं नाही हे आहे. अवघी भूते साम्य आली देखील म्या काही होती. जर असं झालं तर म्हणजे आणखीन झालं नाहीये, असं झालं तर मग विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. याचा अर्थ आणखीन माझ्यावर पांडुरंगाची कृपा झाली नाही का. हा अभंग निर्माण कधी झाला, सगळ्यांना माहीत असलेला प्रसंग आहे. तुकाराम महाराज जेव्हा निघाले तेव्हा एका शेतातून निघाले आणि त्या शेतामध्ये कणसावर बसलेली जी पाखरं आहेत ती पाखरं तुम्हाला तुकाराम महाराजांना पाहून घाबरून अशी उडून गेली असं वर्णन केलं जातं. बघा तुम्ही, मामासाहेबांनी जी आपल्याकडे गाथा केलेला आहे त्या गाथ्याला असाच या अभंगाच्या पाठीमागं आशय मामासाहेबांनी लिहिलेला आहे. ती पाखरं अशी घाबरून उडून गेली. महाराजांना वाईट वाटायला लागलं, अक्षरशः डोळ्यातून अश्रू यायला लागले. कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज काय झालं तुमच्या डोळ्यातून अश्रू यायला. महाराजांनी सांगितलं, ती पाखरं पहा ना, मला पाहून उडून गेली म्हटले, घाबरून उडून गेली. ते म्हटले, अहो जाणारच ना म्हटले, पाखरं आता माणसाला पाहिल्यानंतर घाबरणारच, उडून जाणार ना. तुकाराम महाराज सांगतात, नाही नाही नाही, ज्या अर्थी ही पाखरं मला पाहून घाबरतात, ऐका, ही पाखरं मला पाहून घाबरतात त्या अर्थी आणखीनही माझ्यावर देवाची कृपा झालेली नाही म्हटले. का, जर घाबरतात याचा अर्थ त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद आहे. कारण भयाची निर्मिती ही भेदातून असते. भेदात वयम भवती आपल्याला श्रुती माता सांगते. जिथं जिथं भेद आहे तिथं तिथं भय आहे. या भयाची निर्मिती भेदातून होते. ज्या अर्थी या पाखरांना माझ्यापासून भय वाटतं त्या अर्थी माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये आणखीन भेद आहे. याचा अर्थ तुकाराम महाराजांना असं वाटतं की पाखरांनी सुद्धा मला घाबरू नये. थोडं गमतीने बोलू, पाखरांनी सुद्धा मला घाबरू नये म्हणणारे तुकाराम महाराज आणि कीर्तनाला उभा राहिलं की सगळ्यांनी घाबरलं पाहिजे म्हणणारे महाराज, याच्यात फरक आहे. हा तुकाराम महाराज आणि महाराजांमध्ये फरक आहे. संत नव्हती जगा मानसा त्या सारिके म्हणायचं ते याच्याकरता. काही गमतीने एका कीर्तनकारांनी मला सांगितलं, काय जयवंत महाराज म्हटले तुम्ही उगी सगळ्याला सामावून घेता, हां करता. आम्ही बघा म्हटले, मी कीर्तनाला उभा राहिल्यानंतर असं ते म्हटले, मी कीर्तनाला उभा राहिल्यानंतर टाळकरी थरथर कापतात, पकवाजा थरथर कापतो. मी म्हटलं, महाराज आहे का भूत आहे. अरे घाबर, मला सांगा, टाळकऱ्यांनी महाराजांना पाहून कुठं घाबरायचं असतं का, मृदंगवादकांनी महाराजांना पाहून कुठं घाबरायचं असतं का. उलट तुकाराम महाराजांचे शब्द आहेत, तुम्ही आम्ही खेळी मेळी, महाराजांचे शब्द आहेत ना. त्यामुळे टाळकरी, वादक आणि कीर्तनकार हे एकजीव झाल्याशिवाय रंगभरे कीर्तनात होत नाही. हे तितकंच खरं आहे. हे एकजीव व्हावं लागतं. टाळ, मृदंग, विणा आणि त्यांचं जे वक्तृत्व आहे हे एकजीव झाल्याशिवाय तेथे असे देव उभा अशी कीर्तनाची मर्यादा किंवा असं कीर्तनाचा अनुभव येणार नाही. जर प्रत्येकजण जिकडं तिकडं ओढायला लागला, टाळकरी त्याच्या पद्धतीने ओढायला लागला, मृदंगवादक जर त्यांच्या पद्धतीने ओढायला लागले तर त्या कीर्तनामध्ये रंगभरे कीर्तनात असं होत नाही. वैकुंठवासी तात्यासाहेब महाराज वास्कर आबा एक वाक्य सांगायचे, आपण ऐकलं असेल अनेकदा, पण आबा एक वाक्य सांगायचे. ते असं म्हणायचे की कीर्तनकार जेव्हा मध्ये उभा असतो तेव्हा त्यांनी एक उदाहरण दिलं, ते सर्कशीतल्या तंबूचं.
ते असं म्हणायचे की पूर्वीच्या काळामध्ये सर्कशीचा जो तंबू असतो ना, त्याच्यामधला जो खांब आहे ना, तो खांब सरळ कधी उभा असतो, बाकीच्या तनया त्या दोऱ्या असतात ना, त्या दोऱ्या जेव्हा व्यवस्थित पद्धतीने आहे तोपर्यंत. त्याच्यातली एक जरी दोरी सुटली तरी तो तंबू कुणीकडे तरी असा कंडा लागतो, कुणीकडे तरी असा ओळायला लागतो. याचा अर्थ त्या दोऱ्या सगळ्या महत्त्वाच्या आहेत. आबा असं म्हणायचे. त्यामुळे कीर्तनकार हा मधला खांब आहे, पण त्याच्या दोऱ्या म्हणजे ह्या सगळ्या आहेत. त्याच्यातली एक जरी दोरी सुटली, एक जरी दोरीनं वडावडी केली, आता अनेक वडावडी करतात नाही असं नाही, आपण सध्या खूप चांगला आहे, आपल्याला सगळ्याला महाराजांचा माझा अतिशय ऋणानुबंध आहे. महाराज आहेत, ही सगळी मंडळी तर अगदी जीवश्य कंठस्य आहे, म्हणून हे बरं चालतं. बऱ्याच वेळेला म्हणून कीर्तनामध्ये ते आमच्याकडे एक फडावर वारकरी होते, चांगले कीर्तन करायचे. ते फार गमतीने बोलायचे. मी अनेक वेळेला सांगतो. ते असं म्हणायचे की टाळ का वाजवायचा, अहंकाराचा विटाळ घालवायचा म्हणून टाळ वाजवायचा म्हटले. अहंकाराचा विटाळ घालवण्याकरता टाळ हा शब्द सामान्य नाही आहे. टाळ घेतला कुणीतरी घ्या कसा असं नाही, ते टाळ हा शब्द इतका सामान्य नाही. अहंकाराचा विटाळ घालवण्याकरता महाराज ते एक वाक्य पुढचं बोलायचे मृदंगाच्या बाबतीत. ते असं म्हणायचे की हे लाकूड आहे, आता तोडलेलं आहे, निर्जीव आहे, ते लाकूड आहे. मृदंग हे म्हणजे एक पद्धतीचं शिशमचं असेल, खैराचं असेल, जे काही असेल ते लाकूड आहे. ते बोलताना गमतीने असं म्हणायचे, ते मृत असून सुद्धा भगवंताच्या भजनात दंग आहे, तो मृदंग आहे म्हणायचे. मृत असून सुद्धा भगवंताच्या भजनात दंग आहे ना, म्हणजे त्यालाही वाटतं भजन करावं, पुढचं बोलत नाही. विठाला पाखरांनी मला पाहून घाबरून उडू नये, पाखरांनी मला पाहून असं घाबरू नये, पक्ष्यांनी मला पाहून असं घाबरू नये. पक्ष्यांनी म्हणण्यापेक्षा पाखरांनी जरा बरं राहतंय, जाऊ द्या, हे जरा बरं राहतंय आपल्या सगळ्याला दृष्टीने जरा हे. नाहीतरी आता किती घाबरलेत आपल्याला हे सगळ्यांना कळालंय. विठाला मग ज्या अर्थी आणखीनही माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये भेद आहे, मी भजन करतोय पण तरी ते मला जर घाबरून उडून जात असतील तर याचा अर्थ माझं भजन आणखीन अभेदापर्यंत गेलं नाहीये, आणखीन अभेदापर्यंत गेलं नाही. ते जर माझ्या अंगाखांद्यावर खेळायला लागले, बसायला लागले, तर मग मी म्हणेल मग विश्वास तो खरा, मग पांडुरंग कृपेचा. याचा अर्थ आणखीन कृपा झाली नाही पण भजन चालू आहे, याला ज्ञानपूर्व भक्ती असं म्हणा. कळालं का? पहा आता दुसरं सांगतो. दुसरा काय मुद्दा होता? ज्ञान लक्षण भक्ती. आता ज्ञान लक्षण भक्ती याच्याकरिता ज्ञानेश्वरीतली एक ओवी देतो किंवा आचार्यांची भाषा सांगतो. जगद्गुरु आद्य शंकराचार्य विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये फार गोड लिहितात. ते असं म्हणतात, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते, अशी भाषा आहे. ऐका पुन्हा एकदा. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी. मोक्षाची कारणाची जी सामुग्री आहे त्याच्यामध्ये गरीयसी या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ जर काय असेल तर भक्ती ही श्रेष्ठ आहे म्हटले. पण भक्ती म्हणायचं कशाला? आचार्य असं सांगतात, स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. स्वस्वरूपाचं अनुसंधान असणं यालाच भक्ती म्हणा. हे कळण्याकरता देवर्षी नारद मुनींच्या भक्तिसूत्रातलं सूत्र सांगतो म्हणजे कळेल. नारदांनी असं चिंतन केलंय, आत्मरती अविरोधेन इति शांडिल्यः. शांडिल्यांचा आधार घेतला, अनेकांची मतं सांगितली. गर्गाचार्यांचं मत काय आहे, व्यासांचं मत काय आहे, हे सांगताना आपल्या विषयाच्या संबंधाने असा भक्तीचा विचार करताना त्यांनी मत मांडलं, आत्मरती अविरोधीन इति शांडिल्या. आत्मज्ञानाच्या जी अविरोधी आहे तिला भक्ती म्हणा. असा ज्ञान म्हणजेच भक्ती असा अर्थ करता येण्यासारखा आहे. हेही नाही पटलं तर ज्ञानेश्वरीतली सगळ्यांच्या रोजच्या पाठातली ओवी घ्या. एरवी तिची ना चवती, हे पहिली ना सरती, पै माझी ये सहज स्थिती भक्ती नाम. सहज स्थिती त्यालाच स्वरूप स्थिती म्हणा, या स्वरूप स्थितीलाच भक्ती म्हणा, यालाच ज्ञान लक्षण भक्ती म्हणा. किती गोष्टी झाल्या? दोन. ज्ञानपूर्व भक्ती झालं, ज्ञान लक्षण भक्ती झालं. आता तिसरं सांगतो, ज्ञानोत्तर भक्ती. हे ज्ञानोत्तर भक्ती याच्याकरता मी एक ओवी देतो आणि याच्याकरता एक प्रमाण देतो. ओवी सगळ्यांच्या ऐकण्याती आहे. ज्ञानोबराय काय चिंतन करतात पहा. जया भक्तीची येतोली प्राप्ती, कैवल्यातेही परोते सर म्हणती, जयाची ये लिले माझी नीती जियाली दिसे. कैवल्यातेही परोते सर म्हणती. कैवल्य या शब्दाचा अर्थ काय? मोक्ष. मोक्षाला सुद्धा बाजूला सरक असं म्हणण्याचं सामर्थ्य जेव्हा येतं तेव्हा केलेली जी भक्ती आहे याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणा. किंवा रोजचं पाठातलं प्रमाण आहे, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवा.
ऐसे करी. ऐका, मी भक्त तू देव ऐसे देव, ही भूमिका भक्तीचीच आहे का नाही? ही भूमिका भक्तीची आहे. कारण मी भक्त असावा आणि तू देव असावा हे कशामध्ये घडतं? भक्तीमध्ये घडतं. पण हे भक्तीमध्ये घडताना मात्र महाराज म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान. आमचे गुरुजी गुरुरे भाऊ पाठामध्ये गमतीने असं म्हणायचे, नको ब्रह्मज्ञान. पण कुणी म्हणायचं हे नको ब्रह्मज्ञान? कुणी म्हणायचं? ज्याला ब्रह्मज्ञान मिळालंय त्यांनी. आमचे गुरुजी सांगायचे तुला ब्रह्म नीट म्हणता येईना, लिहिता येईना, लागला ब्रह्मज्ञान नको म्हणायला. फार फार तर चाल लाव या अभंगात. हां, तुझं माझं फारच आता झालं तर कीर्तनाला अभंग आहे. एरवी तरी तू अभंगातलं काही बोलत नाही, त्यामुळे काय हरकत नाही, असंही करायला हरकत नाही. पण ब्रह्मज्ञान नको म्हणण्याची अनुभूती यायची असेल तर त्याच्याकरता ब्रह्मज्ञान अगोदर प्राप्त पाहिजे ना. मोक्ष सुखा आणू लाता, पण मोक्ष मिळाल्यानंतर मोक्ष आम्हा घरी कामारी दासी, ही भूमिका मग म्हणायचं मोक्ष सुख आणू लाता. याला वेदांतामध्ये प्रसक्त प्रतिषेध आणि अप्रसक्त प्रतिषेध असं म्हटलं जातं. म्हणजे प्राप्तिपूर्वक निषेध आणि अप्राप्तिपूर्वक निषेध. याला सोप्या शब्दामध्ये वस्तू मिळावी आणि मग नको म्हणावी, वस्तूच मिळाली नाही आणि नको म्हणायला लागला, याला काय अर्थ आहे? मी अनेक वेळेला गमतीने उदाहरण देत असतो. 10 माणसं गावातून निघाले, आळंदीला चालले, वारीला निघाले अशी कल्पना करा. गाडीमध्ये बसले आणि 11वा मनुष्य गाडीच्या कडेने फिरत होता. गाडीत बसलेले ते 10 माणसं, तो 11वा मनुष्य त्या गाडीत बसलेल्या 10 माणसांना म्हणायला लागला, तुम्ही आळंदीला चाललाय, जा जा जा, मला नको, तुम्ही जा, मला नको, तुम्ही जा. गाडीत बसलेले म्हटले तुला चलच म्हटलो नाही तर नको का म्हणायला लागलाय? आमचंच आम्हाला नीट बसायला येईन आणि तुला कुठं आम्ही चल म्हणतोय? तुला जर चल म्हटलो तर तू हो म्हणावं ना. आम्ही तुला चल म्हटलो नाही तर नको म्हणण्याला अर्थ नाही. ब्रह्मज्ञान नको, पण कधी? ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर. दुसरं प्रमाण देतो, अद्वैती तो माझे नाही समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. हे जे गोड हे चरण सेवा तुझी, याचा अर्थ अद्वैतामध्ये माझं समाधान नाही हे म्हणण्यामध्ये अद्वैताचा तिरस्कार आहे असं नाहीये. हा, हे महत्वाचं आहे. अद्वैताचा तिरस्कार असं नाही, उलट अद्वैताचा पुरस्कार आहे. पण त्याच्याही पुढचे चिंतन जे सांगितलं ते गोड हे चरण सेवा तुझी. म्हणजे ज्ञानाचा तिरस्कार संप्रदायाने केला नाही, उलट ज्ञानाचा स्वीकार केला. पण त्या ज्ञानामध्ये फक्त न राहता पुढंही जाता येतं. ज्ञानाच्या पुढं काही नाही असं मानणारा जो अद्वैतवाद आहे त्याच्याही पुढं आहे हे मानणारी जी आहे ती वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली आहे. यालाच ज्ञानोत्तर भक्ती म्हणा, यालाच कल्पित भेद म्हणा.
याला जर दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर कल्पित भेद. आणि आपल्याला शास्त्राचं वचन असं आहे, भक्त्यर्थम कल्पित द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. अद्वैतापेक्षा सुद्धा भक्ता करता कल्पित द्वैत हे अत्यंत सुंदर आहे, असा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. आणि मग हे जे कल्पित द्वैत आहे, हे जे कल्पित भेद आहे, यालाच ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणा. मग ही जी ज्ञानोत्तर भक्ती आहे ना, या ज्ञानोत्तर भक्तीमध्ये राहणारा जो महापुरुष आहे तो कैवल्यातेही परोते सर म्हणती असं जर म्हणत असेल, कैवल्यातेही मोक्षाला सुद्धा म्हणतो तो बाजूला सरक, मोक्ष तुमचा तुम्ही दुर्लभ ठेवा. हा बस, तुमचा तुम्ही दुर्लभ ठेवा. याचा अर्थ त्याच्याबद्दल आम्हाला आता काही किंमत राहिली नाही. बरं जरा पुढचं बोलतो, आणखी याला धरून थोडं पुढलं बोलतो. काय आहे, मोक्षाची अपेक्षा कुणी करावी? गुरुरी भाऊ आम्हाला एक पाठामध्ये असताना महाराज असं सांगायचे, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. मान्य. या अभंगाचा अर्थ करताना, प्रमाणाचा अर्थ करताना सहजासहजी आपण अर्थ कसा करतो, पंढरपूरचा वारकरी हा मोक्षाचा अधिकारी आहे, किंवा बाबा वारकरी हो का तुला मोक्ष मिळेल, असा उलट्या पद्धतीने अर्थ झाला. आता पंढरपूरचा वारकरी जर मोक्षाचा अधिकारी असा जर सरळ वाच्यार्थ घेतला तर मी आपल्याला एक थोडा पूर्वपक्षाने एक प्रश्न विचारतो. मला सांगा, मोक्ष हा वारकऱ्याला अपेक्षित आहे का उपेक्षित आहे? वारकऱ्याच्या दृष्टीने, संतांच्या दृष्टीने अपेक्षित आहे का उपेक्षित आहे? आत्ताच महाराजांनी प्रमाण दिलं, तुमचा तुम्ही ठेवा म्हणून सांगितलं ना, उपेक्षित आहे. त्याला कुठं अपेक्षित आहे? मग जर पंढरपूरचा वारकऱ्याला मोक्ष अपेक्षित नाही, उलट उपेक्षित आहे, आणि तरी तुकाराम महाराज त्या वारकऱ्याचा अधिकार सांगतात मोक्षाचे अधिकारी, हे कसं काय? याचं उत्तर देताना एका वाक्यात असं दिलंय, पंढरपूरचा वारकरी हा मोक्ष घेण्याचा अधिकारी असं नाही, मोक्ष देण्याचा अधिकारी. मोक्ष देण्याचा अधिकारी. ज्ञानोबा आहे का? ज्ञानोबा काय बोलतात ऐका. अमृत अनुभवामध्ये ज्ञानोबांची भाषा आहे, कैवल्य कनकाची या दाना जो न कडशी थोर साना दृष्ट्याची या दर्शना पाडा उजो. ज्ञानोबाराय बोलतात, कैवल्य कनकाची या दाना. अरे कनक या शब्दाचा अर्थ सुवर्ण, कैवल्य म्हणजे मोक्ष, मोक्षरूपी सुवर्णाचं दान करण्याचं सामर्थ्य या वारकऱ्याकडे आहे. याचा अर्थ मोक्षाचं दान करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून कैवल्यातेही परोते सर म्हणती. कैवल्यालाही म्हणतात, मोक्षाला म्हणतात थोडं बाजूला सरक. तो का म्हणे, आता आम्ही मुक्तीची या माथा, आम्ही मुक्तीच्या डोक्यावर पाय ठेवलाय म्हटले. आम्ही काही सामान्य आहोत का? बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. अरे बाकीचं बलवानपणा काय सांगता, मुक्तीच्या सुद्धा डोक्यावर आम्ही पाय दिला. मुक्तीवरी भक्ती जाण अखंडमुखी नारायण. मुक्तीवरही जर श्रेष्ठत्व कशाचं असेल तर ते भक्तीचं आहे. आणि मग अशा भक्तीमध्ये असलेला जो काही हरिदास आहे, की ज्याला श्री हरीचं ज्यांचा दास व्हायला तयार आहे, अशा हरिदासाकडे जेव्हा महाराज पाहता, एखादा मनुष्य पाहतो आणि महाराजांना विचारतो, महाराज की तुम्ही म्हणता की आम्ही एवढे बलवान झालो, मुक्तीच्या डोक्यावर पाय दिला, किंवा आम्हाला आता कशाचं काही घेणं देणं राहिलं नाही. कुणीतरी महाराजांना विचारलं, महाराज ते जाऊ द्या हो, या जगामध्ये सगळ्यात मोठं दुःख असतं माणसाला संसाराचं. तुम्ही मोक्षाला बाजूला सरक असं म्हटला, पण संसाराचं काय घेऊन बसला? महाराजांनी सांगितलं, तू किती अडाणी आहेस रे म्हटले. मोक्षाला बाजूला सरक असं म्हणत असेल तर या संसाराची आमच्या लेखी काय किंमत राहणार आहे? आम्हाला हा संसार काही करत नाही. याच्याकरता आम्ही एकच साधन केलंय, अभंगाचं पहिलं चरण. करूयाची कथा
नामाचा गजर आम्हा संसार काय करी. महाराजांनी सांगितलं काय त्या संसाराचं घेऊन बसलास बाबा, आम्हा संसार काय करी. का आम्ही काय करायला लागलो, करू याची कथा नामाचा गजर. आम्ही जे हरिदास झालो ते हरिदासाचं महत्त्वाचं लक्षण सांगतात, करू याची कथा नामाचा गजर. अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये पहिला शब्द आहे करू. हे करू म्हणणं फार महत्त्वाचं आहे बरं का. करू म्हणणं वेगळं आणि करा म्हणणं वेगळं, लक्षात घ्या. करू म्हणणं वेगळं, करा म्हणणं वेगळं. थोडं आणखीन पुढं बोलतो, हरी जागर करू म्हणणारे तुकाराम महाराज, हरी जागर करा म्हणणारे महाराज, असा फरक असतो. म्हणजे हा फरक आहे त्याच्यामध्ये, करू आणि करामध्ये एवढाच फरक आहे, काही फार फरक आहे अशातला भाग नाही. तर करू महाराज सांगतात आम्ही करू. काय करू, याची कथा नामाचा गजर. मी अनेक वेळेला गमतीने म्हणत असतो, महाराजांनी इथं करू याची कथा, इथला याची असा शब्द वापरला. पण हे याची म्हणजे नेमकी कोणाची कथा. करू याची कथा असं तुम्ही म्हणता, पण हे याची म्हणजे नेमकं कोणाची. मी पाठामध्ये असताना गुरुजींना विचारलं एकदा, हे करू याची कथा नामाचा गजर, पण हे याची म्हणजे कोणाची. ते म्हटले तुला का प्रश्न पडला. मी म्हटलं अलीकडल्या काळात कोणाचीही चालली म्हणून पडला, बाकी काही नाही. हे याची म्हणजे नेमकं कोणाची, याची शब्दाचा अर्थ काय. त्यांनी सहज गमतीने उत्तर देऊन टाकलं. त्यांनी सांगितलं ज्याची बरी असेल त्याची. करू याची म्हणजे कोणाची, ज्याची बरी असेल त्याची. मी म्हटलं बरी कोणाची. ते म्हटले तुकोबारांना विचार. तुकोबारा आम्हाला सांगतात कथा सुख करी, कथा मुक्त करी, आणि कथा याची बरी विठोबाची. म्हणजे करू याची कथा नामाचा गजर, इथं असलेला याची, आणि कथा याची बरी विठोबाची, इथं असलेला याची. या दोन याची शब्दाचा अर्थ आहे विठोबाची. विठ्ठल सांगतात करू याची कथा. कथा हा शब्द वापरलेला जरी असला तरी कथा म्हणायचं नेमकं कशाला. आपण नेहमी कीर्तनामध्ये बोलणारी ऐकणारी मंडळी आहोत. कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम तेथीचे उत्तम, चरण रजवंदिता, देवभक्त आणि नाम, या तीन गोष्टी एकत्रित जिथं येतात ना त्यालाच कथा म्हणा. तुकाराम महाराज कथा फक्त कथा नाही तर ती कथा अमृत आहे. भागवतामध्ये सगळ्यांच्या ऐकण्यातला श्लोक आहे. शुकाचार्य आम्हाला असं सांगतात, एकांत लाभम वचसोन पुसाम सुश्लोक मौलेर गुणवाद माहो श्रुतेश्च विद्वद्भि रूपाकृतायाम कथा सुधायाम उपसंप्रयोगम. ही अगदी दुसऱ्या स्कंदामध्ये शुकाचार्यांच्या मुखामध्ये भाषा आहे. कथा सुधायाम उपसंप्रयोगम. कथा सुधा म्हटलंय आणि सुधा या शब्दाचा अर्थ आहे अमृत. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत, कथामृत पान न करीती श्रवण, काय प्रयोजन मग याचे. याचा अर्थ कथा कथा नाही तर ती कथा अमृत आहे असा शब्द वापरला जातो. की तो अनेक गोष्टीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असलेली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा आहे. आपल्याकडे भागवतामध्ये सगळ्यांना माहीत असलेला भाग आहे पहा. अगदी आरंभाला एक छोटीशी कथा येते. काय झालं म्हणे, शुकाचार्य जेव्हा परीक्षिती राजाला कथा सांगायला बसले, ऐका, व्यासपीठावर बसलेले होते, कथा सुरू झालेली होती, राजा परीक्षिती कथा ऐकण्याकरता बसलेला होता. तेवढ्यामध्ये स्वर्गाचा राजा इंद्र अमृताचा कलश घेऊन शुकाचार्यांच्या जवळ आला. अमृताचा कलश घेऊन शुकाचार्यांच्या जवळ आला. एकदम शुकाचार्यांनी पाहिलं, इंद्र आलाय, काहीतरी हातात घेऊन आलाय. शुकाचार्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, का रे बाबा का आलास. म्हटलं काही नाही गुरुजी, माझी एक विनंती आहे तुम्हाला. म्हटलं काय. काही नाही, मी स्वर्गाचा राजा आहे. हो माहीत आहे. इंद्र आहे. हो माहीत आहे. माझ्या हातामध्ये मी अमृताचा कलश घेऊन आलो आहे. बरं ठीक आहे, काही नाही. म्हटले तुम्ही कृष्ण कथा सांगताय, या व्यासपीठावर बसून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा सांगताय. हो, माझी विनंती आहे काय. काय, माझ्याकडं असलेलं अमृत तुम्ही घ्या. माझ्याकडं असलेलं जे अमृत आहे ना ते तुम्ही घ्या आणि तुमच्याकडं असलेली श्रीकृष्ण परमात्म्याची कथा मला द्या. माझ्याकडं असलेलं अमृत तुम्ही घ्या आणि तुमच्याकडं असलेली जी कृष्ण कथा आहे ना ती मला द्या. अमृत घ्या आणि कृष्ण कथा मला द्या. जरा गमतीने बोलू, इतकं घ्या पण कथा द्या असं म्हणायचं वेळ आहे. हे असं बहुतेक कथेतलं देणं घेणं तेव्हापासून सुरू झालं का काय कोणास ठाऊक याची सुरुवात. बरं, काहीतरी करा, कथा द्या. आता ते शुकाचार्यांनी सांगितलं, तुझं अमृत मी घ्यावं आणि तुला कृष्ण कथा द्यावी असं तुझं म्हणणं आहे. हो. ते म्हटले, इंद्रा तुला मी एक उदाहरण देतो, ऐका जरा बारीक. म्हटले काय. काही नाही म्हणे, एक मनुष्य रस्त्याने निघाला. बरं, जात असताना रस्त्याच्या कडेला एक काच पडलेली होती. तो म्हटलं बरं. त्या माणसाने ती काच उचलली. बरं, ज्याच्याकडे रत्न आहे अशा माणसाकडे गेला. बरं, आणि त्या रत्न आहे अशा माणसाकडे जाऊन त्या माणसाला म्हणायला लागला, माझ्याकडली काच तुम्ही घ्या आणि तुमच्याकडलं रत्न मला द्या असं म्हणायला लागला. इंद्राने विचारलं, बरं मग. काही नाही. शुकाचार्यांनी त्या इंद्राला विचारलं, या गोष्टीमधला जो मनुष्य आहे ना, कोणता, काच घ्या आणि रत्न द्या असं म्हणणारा, त्याच्याबद्दल तुझं मत काय आहे. ते इंद्राने सांगितलं, गुरुजी तो वेडा आहे.
काच घ्या आणि रत्न द्या म्हणणं वेड आहे, अडाणी आहे. नाही नाही, मूर्ख आहे म्हटले. असं कुठं असतं का? काच घ्या आणि रत्न द्या अगदीच वेड्यापणासारखं आहे. शुकाचार्यांनी सांगितलं तो तूच आहे, दुसरं कोणी नाही म्हटलं. उदाहरण संपलं. जसं व्यवहारामध्ये काच घ्या आणि रत्न द्या हे म्हणणं वेडेपणासारखं आहे, तसं परमार्थामध्ये अमृत घ्या आणि कृष्ण कथा द्या हे म्हणणं सुद्धा वेडेपणासारखं आहे. कारण तुझ्या अमृतापेक्षा सुद्धा कृष्ण कथा ही श्रेष्ठ आहे. कारण ती फक्त कथा नाही तर ती कथा अमृत आहे. विठ्ठल असो. म्हणून महाराज सांगतात आम्ही त्याची कथा करायला लागलो. करू याची कथा. एवढ्यावर आहे नामाचा गजर. हे नामाचा गजर फार महत्त्वाचा आहे बरं का. योगायोगानं आलाय नामाचा गजर, त्यामुळे काय हरकत नाही. यूट्यूबचं चॅनलचं नावच आहे नामाचा गजर. बहुतेक हे बघूनच त्याने ठेवलं काय की, आणि तो आलाय म्हणूनच मी हा अभंग घेतला असं म्हणायला हरकत नाही. नामाचा गजर असं म्हणा. करू याची कथा नामाचा नाही, ते त्याचं चॅनल फार चांगलं आहे. नाहीतर अनेक वेळेला आपण काही चॅनल बघतो, अलीकडल्या काळामध्ये ते यूट्यूबला असलेली थंबनेल वाचो, इतकं नाथ महाराज इतकी विचित्र परिस्थिती. मला तर कधी कधी प्रश्न पडतो की यूट्यूबला कीर्तनं बघावी का न बघावी. काही काही थंबनेल इतकी विचित्र. एका कीर्तनकाराच्या ठिकाणी तडका कीर्तन. कीर्तनाला कुठे तडका शब्द असतो? काय विचित्र लिहितो आपण. व्ह्यूज वाढाव्या म्हणून आपण काय करतो हे आपल्या लक्षात येत नाही. आता आपल्या आळंदीतलीच एक पूज्य श्री महाराज आहेत, मोठे गायक आहेत, त्यांची चाल आपण नेहमी त्यांचं गायन ऐकतो, मलाही त्यांचं आवडतं. म्हणून मी त्यांच्या काही सर्च करायला गेलो चाली, तर त्यांच्याच चालीपुढे एका ठिकाणी थंबनेल लिहिलं होतं भयानक चाल. आता त्यांच्या चालीला भयानक चाल म्हणायचं का? हे काय आपण लिहितोय, कसे थंबनेल टाकतोय कळत नाहीये. त्या बरं काय होतंय, हा झाला त्यांचा तात्पुरता फायदा, पण त्याच्यामुळे संप्रदायाचा मेसेज चुकीचा जातोय हे लक्षात येत नाहीये. याच्यामुळे संप्रदायाची किती बदनामी होते आहे, याच्यामुळे संप्रदायाच्या विचारामध्ये किती अशुद्धता येते आहे, संप्रदायाकडे पाहण्याचे किती दृष्टिकोन चुकीचे ठरत आहेत हे लक्षातही येत नाही. काय आहे, आपण तकलादू फायदा पाहतो, म्हणजे तात्पुरता फायदा पाहतो. आपल्याला तात्पुरत्या फायद्याकरता आपण कोणत्याही गोष्टीला तळागाळाला जायची आपली तयारी असते. पण हे एका अर्थाने संप्रदायाच्या एकंदरीत विचाराच्या उत्कर्षाच्या दृष्टीने मात्र चुकीचं आहे, हे तितकंच खरं आहे. कारण संप्रदायाचा विचार हा समाजामध्ये शुद्ध पद्धतीने पेरणं हीच कीर्तनकार प्रबोधनकारांची मुख्य जबाबदारी आहे. ही मुख्य जबाबदारी आहे. कारण आपल्याकडे बघून अनेक मंडळी आपल्याकडे फॉलो करत असतात, त्यामुळे आपण काय संप्रदायाचा विचार देतोय हे फार महत्त्वाचं आहे. आपण जर विचार चुकीचा संप्रदायामध्ये द्यायला लागलो तर याचं कुठंतरी अधपतन आपल्याला लागणार आहे. त्यामुळे चांगला या गादीला काय आहे, कीर्तनकाराला महत्त्व नसतं, कीर्तनकार ज्या गादीवर उभा राहिलाय त्या गादीला महत्त्व असतं. लक्षात ठेवा. या गादीला फार महत्त्व आहे. वेळवी वैकुंठवासी जगन्नाथांना पवार एक वाक्य सांगा. मी अनेक वेळेला सांगतो गमतीने, अण्णांची कीर्तनं जी काही मी थोडीफार यूट्यूबला ऐकतो, मी गमतीने म्हणत असतो थोडीफार म्हणजे यूट्यूबला जे थोडंफार ऐकण्यासारखं आहे ते अशाच मंडळींचं आहे ना. आता अण्णांना आपण ऐकलेली मंडळी आहात. या ज्ञानदर्शनमध्ये तर अनेक वेळेला अण्णा येऊन गेलेले आहेत. अण्णांनी एके ठिकाणी त्यांना कोट्या करायची सवय. अण्णांनी एके ठिकाणी कोटी अशी केली की पूर्वी कीर्तन सेवा असा शब्द असायचा, प्रवचन सेवा असा शब्द असायचा. आता कीर्तनकार असं लिहितात. बहुतेक हा कारमध्ये यायला लागला, कीर्तनकार अण्णा म्हणायचे. अशी परिस्थिती या संप्रदायामध्ये आहे. परंतु त्या व्यक्तीला महत्त्व नसतं. ऐका, मी पुढं बोलतो. व्यक्तीला महत्त्व नाही. तुम्ही ज्या गादीवर उभा राहिलेला आहात, जेव्हा तुमच्या डोक्यावर फेटा असतो, जेव्हा तुम्ही उपरनं बांधून बोलायला सुरू होतात ना, तेव्हा तुम्ही नसता तेथे असे देव उभा असं असतं महाराज. तेव्हा तुम्ही नसता. त्यामुळे कीर्तनामध्ये अनेक खूप गोष्टी आहेत महाराज, आणि ते बारकावे सगळे सांभाळता आले पाहिजे. अनेक वेळेला आपण बघतो, काही वेळेला उपरनं कधी बांधायचं हे कळालं पाहिजे, उपरनं कधी सोडायचं हेही कळालं पाहिजे. बऱ्याचदा काही कीर्तनकार उपरनं न बांधता बोलत राहतात. नाही चालत. जेव्हा तुमचं व्याख्यान सुरू होतं विठ्ठलला, त्यावेळेस उपरनं तुम्ही बांधलेलं पाहिजे. उपरनं सोडायचं कधी, जोपर्यंत विनेकरी येत नाही तोपर्यंत उपरनं सोडता येत नाही. विनेकरी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही आपली जबाबदारी असते. एकदा विनेकरी आल्यानंतर मग ते अधिकारी इथले झाले, आपण बाजूला व्हायचं, त्यांच्या पाया पडायचं, उपरनं सोडायचं त्यांच्या आपलं संपलं काम. तोपर्यंत उपरनं. आता अलीकडल्या काळामध्ये ते विना घेऊन जाताना नाचत जा. कुणी सांगितलंय, कुठून आलंय हे? नाही ना संप्रदायामध्ये चालत महाराज. कीर्तनामध्ये विना हा खूप महत्त्वाचा असतो. विनाला इतकं महत्त्व दिलं जातं. काय आहे,
आता फड पद्धतीला नाथ महाराजांना विचारा. फड पद्धतीमध्ये तर विणेकरी इतका महत्त्वाचा आणि त्याच्या पाठीमागं चोपदार हाही तितकाच महत्त्वाचा सांगितला जातो. आजही आपण पालखी सोहळ्यामध्ये पाहतो चोपदारांना काय महत्त्व येतं. एकदा त्यांनी चोप उभा केल्यानंतर लाखो समाजसुद्धा अगदी निरव शांतता प्राप्त होते. हा अधिकार आहे महाराज. त्या गोष्टीचा अधिकार आणि त्या पद्धतीने आपलं वागणं आणि त्या पद्धतीने आपली अंमलबजावणी होणं फार गरजेचं असतं. कारण आपल्याकडे बघून काही नवीन पिढी तयार होत असते. त्यामुळे नव्या पिढीला देण्याकरता संदेश देण्याकरता आपल्या वागण्या बोलण्यामध्ये अत्यंत शुद्धता गरजेची आहे. विठ्ठल जातो की महाराज इथं जे सांगतात आम्हाला करू याची कथा. आम्ही कथा करायला लागलो. नामाचा गजर आम्ही नामाचा गजर करायला लागलो. याचा अर्थ नामघोष करायला लागलो. अंतःकरणपूर्वक भगवंताचा नामघोष आम्ही करायला लागलो. आम्ही काय केलं? मनोहरीचे दास हे म्हणण्याकरता आम्ही काय केलं? दोन गोष्टी. आम्ही कथा करायला लागलो. करू याची कथा आणि करू नामाचा गजर. हा करू शब्द दोन्हीकडे लावा. एक तर कथेकडे लावा आणि नामाचा गजर याच्याकडे लावा. भगवंताचं नाम हे कशा पद्धतीने आहे? अनेक वेळेला तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये बोललं जातं. नामाचा विचार करत असताना नामाचा गजर करायचा म्हणजे नेमकं काय? नामघोष करायचा म्हणजे नेमकं काय? नाम या नामाला इतकं महत्त्व जे दिलं जातं नेमकं कशा करता? बरं, मला कधी कधी प्रश्न पडतो, म्हणजे गमतीने मी पूर्वपक्ष करतो. महाराजांनी असं का म्हटलं नाही? करू याची कथा, कर्म ज्ञान योगाचा गजर असं नाही म्हटलं. महाराजांनी नामाचा गजर म्हटलं. मला असं वाटतं की महाराजांना या अन्य साधनापेक्षा सुद्धा नाम नावाचं साधन आम्हा संसार काय करी या फलापर्यंत जाण्याकरता अधिक श्रेयस्कर वाटतंय. विठ्ठल महाराजांचं काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. किती सहज पद्धतीने सांगून टाकलं. काय नो हे केले, अरे काय होणार नाही? एका चिंतिता विठ्ठलेने काय सगळं होऊ शकतं. म्हणजे अन्य सगळ्या साधनाची व्यावृत्ती. काय नो हे केले एका, या एका शब्दाने सगळ्यांची व्यावृत्ती करून टाकली. नामाचा गजर म्हणत असताना अन्य सगळ्या साधनांची व्यावृत्ती करा. पहा, मग इतर साधनं सगळी महत्त्वाची आहेत का नाहीत? इतर साधनांचा विचार महत्त्वाचा आहे का नाही? नाम नावाचं साधन महत्त्वाचं आहे. मग कर्मज्ञान योग ही साधनं महत्त्वाची नाही आहेत का? ऐका, कर्मज्ञान योग ही साधनं महत्त्वाची आहेतही हे माझं पहिलं वाक्य आणि महत्त्वाची नाहीतही हे माझं दुसरं वाक्य. दोन्ही वाक्य मी बोलतो. कर्मज्ञान योग इत्यादी सगळी साधनं महत्त्वाची आहेत हे माझं पहिलं वाक्य आणि ही कर्मज्ञान योग साधनं महत्त्वाची नाहीत हे माझं दुसरं वाक्य. तुम्ही म्हणाला एका बाजूनी बोला. वकील लोक दोन्ही बाजूने बोलत असतात. ते काय एकाच बाजूने बोलतात अशातला भाग नाही. त्यांना जिकडे मिळतात तिकडे बोलत राहतात. वकील, मी काही वकील नावाचाच आहे, मी काही तसा नाही. त्यामुळे माझं बोलणं मात्र मी जरा विचाराला धरून बोलतो. ऐका, मी असं का म्हणायला लागलो याचे दोन्हीचे संदर्भ मी एका श्लोकामध्ये देतो किंवा एका दोह्यामध्ये देऊन टाकतो. कर्मज्ञान योग ही साधनं महत्त्वाची कधी आहेत आणि कर्मज्ञान योग ही साधनं नामाच्या दृष्टीने कधी महत्त्वाची नाहीत याच्याकरता एकच दोहा डोळ्यासमोर घ्या. दोहा इतका गोड सांगितला है, राम नाम को अंक है सब साधन है सुन. राम नाम को अंक है सब साधन है सुन. अंक गए कछु हात नहीं, अंक रहे 10 गुण. एवढाच एक कबीरजींचा दोहा डोळ्यासमोर घ्या. मी पुन्हा एकदा सांगतो. राम नाम को अंक है सब साधन है सुन. अंक गए कछु हात नहीं, अंक रहे 10 गुण. मी आपल्याला त्याचं उदाहरण हा दोहा पटवून देतो. काय आहे, मी शून्य असे हातावर शून्य काढले, असे 4-5 शून्य काढले. त्या शून्याला काय किंमत आहे मला सांगा. या शून्याला काय किंमत आहे सांगा. याच्यामध्ये जर 1 लावलं तर त्याला किंमत आहे. फक्त नुसते शून्य म्हटलं काय किंमत राहणार आहे? असं बोलता बोलता म्हटलं महाराज तुम्हाला 5 शून्य देऊन टाकले, काय त्याला अर्थ आहे? समजा तुम्ही म्हटला 5 शून्य, आता नाहीतरी शून्यच आहेत त्याचा विषय वेगळा, पण समजा असं म्हटलो आपण, काय आहे 5 शून्य दिले, 5 काय दिले काय 10 दिले काय, त्या शून्याला काय किंमत राहणार आहे महाराज? पण त्या शून्याला महत्त्व कधी येतं आणि शून्याला कधी महत्त्व येत नाही. मी उदाहरण देतो आपल्याला. काय झालं ऐका, मी इथं 1 आहे आणि याच्यावर 1 2 3 4 शून्य आहेत. तर राम नाम को अंक है सब साधन है सुन. याच्यातला जो 1 आहे अंक, हा जो 1 अंक आहे ना, हा नाम आहे, नामाचा गजर. इथं बघा, हा जो 1 आहे ना, हा नामाचा गजर.
सब साधन हे सुन, कर्म ज्ञान योग हे सगळे एक 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 शून्य आहेत. कर्म नावाचं एक शून्य आहे, ज्ञान नावाचं एक शून्य आहे, योग नावाचं एक शून्य आहे, जपतप नावाचं एक शून्य आहे. हे सगळे शून्य शून्य आहेत. मग याच्यातला अंक कशाला आहे? नामाला आहे. इथला नाम एक जो आहे अंक हा मात्र नाम आहे आणि बाकीची सगळी जी साधनं सांगितली ते एक 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 शून्य आहेत. आता ऐका, अंक गये कचोहात नाही. इथला जो एक आहे तो बाजूला काढला, खाली काय राहिलं हो? एक जर बाजूला काढला खाली काय राहिलं? शून्य. शून्याला काय किंमत आहे? एक जर बाजूला काढला तर सगळं शून्य झालं. अंक रहे दसगुण, पण अंक राहिला तर मात्र शून्याची किंमत आहे. मी उदाहरण देतो. इथं एक आहे, एकावर एक शून्य दिला, किती झालं? 10. आली का नाही शून्याला किंमत? 10 अशी किंमत आली. 2 शून्य दिले, किती झालं? 100 आली किंमत. 3 शून्य दिले, किती झालं? 1000. 4 शून्य दिले, किती झाले? बस झालं. म्हणजे आपली मजल कुठपर्यंत आहे एवढीच की. आलं का लक्षात? आता हे झाकली मूठ 1.25 लाखाची आपल्या आपल्यात. हे याच्या पुढं कोण कुठलं आपल्याला? आपण त्यातले नाहीत असं म्हणायला हरकत नाही, किंवा लोकांनी ठरवलं हे त्यातले नाहीत. विठ्ठला विठ्ठल. या सगळ्या शून्याच्या दृष्टीने जर विचार केला तर शून्यांना किंमत आली. 1 शून्य दिला 10, 2 दिले 100, 3 दिले 1000. या सगळ्या शून्यांना किंमत आली. कधी? एक आहे म्हणून. हा जर एक निघून गेला तर काय शून्याला किंमत राहिली हो? हा एक आहे म्हणून या शून्याला किंमत आहे. एक निघून गेला की शून्याला काही किंमत नाही. हा एक म्हणजे नाम आहे आणि हे सगळे शून्य म्हणजे अन्य साधन आहेत. हे नाम नावाचा एक आहे म्हणून इतर साधनांना शून्य आहे. नाम नावाचा एक निघून गेला की इतर साधनांना काही किंमत राहत नाही. म्हणून एकामुळे सगळी साधनं महत्त्वाची आहेत. एक नसेल तर कोणतंच साधन महत्त्वाचं नाही. एके विन, हा बस, एके विन दाखविले 10. फाटा पहा पुसून या, त्याच्यातला एक पुसून टाका, काय राहिलं? फाटा पहा पुसून या, त्याच्यातला एक पुसून टाकला, शून्य आणि शून्यच राहील. याचा अर्थ इथला नाम महत्त्वाचा असल्यामुळे महाराज सांगतात करू याची कथा नामाचा गजर. हे केल्यामुळे काय झालं? आम्हा संसार काय करी. आम्हा आणि संसार याचा विचार काय करायचा आहे? 1-2-5 मिनिटामध्ये करायचा आहे. थोडं भजन करून मग त्याचा विचार करू. विडोबा संसार काय करी मनोहरीचे दासली होती भूषणी कापेतया भिनी कळी काळ. विठाला विठाला याची कथा म्हणजे मधली चाल झाली असं समजायचं. ह्याला करू याचे आता काय म्हणजे नियमही सांभाळावे लागतात, वेळही सांभाळावी लागते, असे मधले मार्ग काढायचे. करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. याच्यात करू कळालं, कथा कळाली, नामाचा गजर काय हे कळालं. याचा परिणाम सांगतात आम्हा संसार काय करी. महाराज सांगतात यशावत जीवाला जो संसार दुःख देतोय हा संसार आम्हाला काय करणार आहे. आता काय करणार आहे हे म्हणत असताना याचा अर्थ या संसाराच्या बद्दल आमच्या लेखी किंमत राहिली नाही असं झालं बघा. आता हे या संसाराबद्दल आमच्या लेखी आता किंमत राहिली नाही. काय आहे? ज्याची भीती तुम्हाला आहे त्याच्यापेक्षाही एक अत्यंत बलवान गोष्ट आमच्याकडं असलेल्यामुळे आता त्याच्याबद्दल काही का किंमत राहिली नाही? कारण आम्हाला जे मिळाले त्याच्या पुढे तुम्हाला ज्याची भीती वाटते ते शून्य झालंय असं घ्या. आम्हाला जे मिळालंय त्याच्या पुढे तुम्हाला ज्याची भीती वाटते ते शून्य झालंय. हा महाराज म्हणले संसार शून्य कसा झाला किंवा संसाराच्या काही लेखी किंमत राहिली नाही हे कसं काय झालं? महाराज सांगतात हे बघ
आम्हा संसार काय करी म्हणण्यामध्ये हा संसार आम्हाला काहीही करत नाही असं झालं आता हे. आम्हा संसार काय करी म्हणण्यामध्ये आम्हाला हा संसार काहीही करत नाही म्हणले कसं. मुळात संसार म्हणायचं कशाला. मुळात संसारच आहे का इथून सुरुवात करा. अजातवादाचा विचार करा. तुकोबराय सांगतात न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म अकळले. अजातवादाच्या दृष्टीने तर संसार झालाच नाही ना. संसार कुठं आहे का नाहीच. पण अजातवाद पटत नाही म्हणून वेदांतांनी काय केलं आचार्यांनी विवर्तवाद सांगितला. आणि विवर्तवादाकरता तुकाराम महाराजांनी दृष्टांत दिला. रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. तुकाराम महाराजांनी जरा थोडं पुढं बोलू पांडुरंग महाराज. तुकाराम महाराजांनी हा दृष्टांत दिला म्हणून विचारसागराने तो घेतला. विठ्ठल विठ्ठल आपल्याला गाथा अगोदर ज्ञानेश्वरी अगोदर मग बाकीचं काय असेल ते मग अन्य सगळ्या ग्रंथाला महत्व. पण अगोदर गाथा आपल्या गाथ्यातच हे दिलं ना. रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. महाराजांनी तो विवर्तवादाच्या दृष्टीने दिलं. महाराज सांगतात ठीक आहे पण संसाराच्या व्याख्या करत असताना 2-3 पद्धतीने विचार करता येण्यासारखा आहे. ऐका. एक विचार आपल्याला आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे शयनम. किंवा महाराजांचे शब्द आहेत अगा उपजने आणि निमन. याला संसार म्हटलं ना ज्ञानोबरांनी. किंवा किती वेळा जन्मावे नित्य व्हावे फजित. या सगळ्या प्रमाणांचा विचार केला तर जन्म मरणाला संसार म्हटलं जातं. नीट ऐका आता. महाराज सांगतात जन्म मरणाला संसार म्हटलं जातं. हा संसार आम्हा काय करी. हा संसार जो जन्म मरण नावाचा संसार आम्हा काय करी. का कारण जन्म मरण नावाचा संसार आम्हाला राहिलाच नाही. कारण तुका म्हणे नव्हे परती तुझ्या दर्शने मागोती. किंवा त्यांची सरली झाला सफळ व्यापार. आम्ही या जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचलो ना. जन्म मरण नावाचा संसार जीवाला त्रासदायक आहे. जीवाला दुःखदायक आहे. महात्म्याला कशाचा त्रासदायक का कारण त्या जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचलेलं असल्यामुळे. जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचलेलो असल्यामुळे जन्म अहो अखंडित जैसे तैसे नाही आम्हा जावे मरावे लागत. म्हणजे आता ज्यावे आणि मरावे याचा अर्थ जन्मनही आम्हाला नाही आणि मरणही आम्हाला नाही. जसं आहे तसं आम्ही आता असल्यामुळे मग आता जन्मन आणि मरण नावाचा संसार आम्हाला राहिलेलाच नाही. म्हणून आम्ही म्हणतोय आम्हा संसार काय करी. जन्म मरणाचा संसार आम्हाला राहिला. कुणी म्हणायचं दुःखदायक ज्याला जन्म मरणाचा संसार मागं लागलेला आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरिविन. ते येरधार ज्याचं चाललेलं आहे ना पुन्हा पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा मरणं ज्याचं चाललेलं आहे ना त्यानं म्हणायचं बरं. आपलं सामान्य जीवाचा विचार केला तर चालूच आहे. पुन्हा पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा ते राहडगाड्याचं उदाहरण दिलं जातं. सारखं सुरूच आहे. फिरणं सुरूच आहे. कितीतरी 184 योनी झाल्या. जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे. जुनी जी काही आपल्या संस्थेतली असतील किंवा फड पद्धतीतली असतील. आम्ही जुनं जे काही थोडंफार ऐकलं पूज्यश्री महाराज समोर बसलेले आहेत. निवृत्ती खरं तर मी अनेक वेळेला बोलतो प्रत्येक वेळेला निवृत्ती महाराजांनी कीर्तन ऐकावं आम्ही करावं असं अजिबात आमच्याकडे नाही. खरं तर ते माझ्या वडिलांच्या जागी आहेत पित्याच्या जागी आहेत. परंतु आपला मुलगा काय चुकतोय का बघायला वडिलांनी कधी कधी येऊन बसावं लागतं. अशातला भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मी त्यांना खूप लहानपणापासून मी ठाण्यामध्ये जेव्हा शाळेमध्ये असताना मी पहिलं कीर्तन केलं होतं तेव्हापासून मी महाराजांना पाहतोय. असं पण मला असं म्हणायचं आहे की जन्ममरणाचा जर जुने कीर्तनकार जे उदाहरण द्यायचे ते आंधळा मनुष्य होता. त्याला गावाच्या बाहेर पडायचं होतं. बाहेर पडता येईना. मग काय करावं ते गावकुसाला हात लावायला सांगितला. ते हात लावत 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 त्या भिंतीला निघाला. वेशीजवळ आल्यानंतर बाहेर पडता येईल म्हटलं आणि नेमकं वेशीच्या जवळ आले की त्याला कुठेतरी खाजवायला लागलं म्हणे. डोक्याला खाजवायला लागलं. ती वेश बाजूला गेली. पुन्हा हात भिंतीला. नंतर पुन्हा आला. पुन्हा वेशीजवळ आला. तूट जरी पोटात खाजवायला लागलं. पुन्हा ती असणारी वेश बाजूला गेली. पुन्हा हात भिंतीला. ह्या अशा खाजा फार सुटतात महाराज. या खाजा फार गमतीच्या आहेत. अशा आहे. आता महाराज लोकांना सुटतात तर बाकीच्याचं काही घेऊन बसला. अशा वेगवेगळ्या खाजा आहेत. असू द्या. मग आता पुन्हा तिथं आलंच ना. पुन्हा जन्ममरण हे जीवाला आहे. पण संतांना महात्म्याला ते जन्ममरण नाही. म्हणून जन्ममरणाच्या पलीकडे आम्ही पोहोचल्यामुळे आम्हा संसार काय करी हा एक विचार. दुसरा विचार आपल्याला असा सांगतो देहाला संसार म्हटलं जातं. संसाराच्या अंगी
अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. या न्यायाने देहाला संसार म्हटलं जातं. पण आता देहाची आसक्तीच आम्हाला राहिलेली नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. म्हणून आता आम्हाला या देह नावाच्या संसाराची सुद्धा भीती राहत नाही. आम्हा संसार काय करी. तिसरा संसार शब्दाचा अर्थ सांगितलाय अहंकार. महाराज सांगतात अहंकाराला संसार म्हटलं जातं. पण आता आम्ही अहंकार जिंकलाय. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. त्यामुळे अहंकार आता निवृत्त झालेला असल्यामुळे अहंकार राहिलाच नाही. तर मग अहंकार रूपी संसार आम्हाला काय दुःख देईल हो. म्हणून आम्हा संसार काय करी. किती गोष्टी झाल्या. जन्म मरणाला संसार म्हटलं. आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे पोहोचलो म्हणून आम्हा संसार काय करी. एक देहाला संसार म्हटलं. देहाची आसक्ती आम्हाला राहिली नाही म्हणून आम्ही म्हणतो आम्हा संसार काय करी. दोन अहंकाराला संसार म्हटलं. आम्ही अहंकार जिंकून टाकलेला आहे म्हणून आम्ही आता म्हणायला लागलो आम्हा संसार काय करी. तीन आणखीन एक सांगतो. आणखीन एक विचार आपल्याला करता येईल. हे जे दृश्य जगत आहे याला संसार म्हटलं जातं. बरोबर आहे. हे जे सगळं दृश्य जगत आहे ना या सगळ्या दृश्य जगताला संसार म्हटलं जातं. हा जे दृश्य जगत आहे हे आता आमच्या दृष्टीने मिथ्या ठरलंय. आता जे दृश्य जगत आहे ते आमच्या दृष्टीने कसं ठरलंय. मिथ्या ठरलंय. आचार्यांचे शब्द आहेत ब्रह्मसत्य जगन मिथ्या जो ब्रह्मैव नापराहा. मग आता मला सांगा जे मिथ्या आहे असं कळालं जातं तेव्हा त्याच्याबद्दल हर्षही राहत नाही आणि भयही राहत नाही. विठाला लक्षात येतं का. पहा जोपर्यंत ते सत्य आहे असं वाटतं तोपर्यंत भय आहे. दोरीवरचा सर्प जोपर्यंत सत्य वाटतो त्या काळामध्ये सत्य वाटतो भ्रमकाली का असेना पण सत्य वाटतो तोपर्यंत त्या सर्पाचं भय आहे. शुक्तीवरचं रजत जोपर्यंत सत्य वाटतं तोपर्यंत त्या रजताचा हर्ष नाम आनंद आहे. पण जेव्हा शुक्ती कळाली जाते तेव्हा रजत मिथ्या आहे हे कळालं जातं. आनंद राहत नाही. दोरी कळाली जाते तेव्हा सर्प मिथ्या आहे हे कळालं जातं तेव्हा भय राहत नाही. याचा अर्थ हर्ष आणि भयाची उत्पत्ती जर सत्यत्वावर अवलंबून आहे आणि आता हे मिथ्या आहे हे कळालं की त्याच्याबद्दल आनंद राहत नाही. थोडक्यात त्याच्याबद्दल किंमत राहत नाही. दोरीवरचा साप मिथ्या आहे हे कळालं की साप चावेल अशी काही भीती यायचा प्रश्न आहे का हो. एकदा ते खोटं आहे हे कळालं की जाऊ द्या सोपं बोलतो. हे खोटं आहे म्हटलं की त्याला किंमत नसते. कळतंय का बघा. खोटं आहे असं म्हटलं की त्याला किंमत नाही. खरं आहे असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत किंमत. खोटं म्हटलं की काय किंमत राहते हो. बरं एखादी वस्तू खाली पडली आणि ती जर खोटी आहे असं कळाली तर आपल्याला काही त्याच्याबद्दल किंमत वाटते. उदाहरण देतो. कल्पना करा माझ्याकडे 50,000 आहेत. कल्पना करा. नाही खरंच वारीला आलो आहे अजिबात तसलं काही नाही आपल्याकडे. कल्पना करा माझ्याकडे 50,000 आहेत. उगा समजा कल्पना करा माझ्याकडे 50,000 आहेत. आता दुसरी कल्पना करा मी ते 50,000 तुम्हाला देणार आहेत. समजा कल्पना करा म्हटलंय. हे सगळा कल्पनेतला खेळ आहे. माझ्याकडे नाही तर मी तुम्हाला देणार नाही हे तितकंच खरं आहे. बरं समजा मी तुम्हाला 50,000 रुपये देणार आहे. संस्थेला मी असं विचार केलं जालिंदर बुवा आम्हाला प्रतिवर्षी कीर्तन देतात आपणच त्यांना देऊ असं ठरवलं. मी 50,000 रुपये इथं द्यायचे ठरवले. मी 50,000 इथं ठेवले. पण त्या ज्या 50 नोटा आहेत ना त्या जुन्या हजाराच्या नोटा आहेत. कळालं का तुम्हाला. ते नोटबंदीच्या अगोदरच्या त्या 50 नोटा मी इथं ठेवल्या. कोण घेईल मला सांगा. अहो माणसांचं सोडा. लहान लेकराला जरी सांगितलं हे 50,000 घेऊन जा त्या हजाराची नोट बघितली की त्याला माहीत आहे ही बाजारात चालत नाही. त्याला काही त्याच्याबद्दल महत्त्व वाटत नाही. 50,000 रुपये समोर आहेत. हजाराची नोट समोर आहे पण ही खोटी आहे हे कळाले की त्याच्याबद्दल काही किंमत नाही. तसं हे जग खोटं आहे हे कळालं की त्याच्याविषयी काही किंमत नाही. म्हणून आम्हा संसार काय करी. असा एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. किती गोष्टी झाल्या. 4. एक तर जन्म मरण नावाचा संसार आम्ही पलीकडे पोहोचलो आम्हा संसार काय करी. देह नावाचा संसार आसक्ती संपली आम्हा संसार काय करी. अहंकार नावाचा संसार तो आम्ही जिंकला आम्हा संसार काय करी. जगत नावाचा संसार तो खोटा आहे हे कळालं आम्हा संसार काय करी. एक वेदांतातला नियम सांगतो आता. या आम्हा संसार काय करी आणखीन एक वेदांतातला नियम असा आहे की वेदांत आम्हाला असं सांगतं कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. ऐका कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. महाराज सांगतात आता आम्हाला संसार काय करी. कारण हा संसार तुम्हाला संसार वाटायला लागला आमच्या दृष्टीने तो संसार राहिलाच नाही. अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या महाराजांचे शब्द आहेत. अवघाची संसार केला
ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. आता हा संसार आमच्या दृष्टीने संसार राहिला नाही, ते ब्रह्म अशी जर आमची स्थिती झालेली असेल, ते जर परब्रह्म आहे सर्वम खलविदम ब्रह्म असं जर झालेलं असेल, भरला घनदाट असं झालं असेल, तर मग आम्हाला याच्यापासून भीती वाटायचा काय विषय येतो, आम्हा संसार काय करे. आणि म्हणून आम्हा संसार काय करी अवस्थेमध्ये गेल्यामुळे आता संसाराचं आम्हाला दुःख राहिलं नाही. म्हणून मनोहरीचे दास लेवती भूषणे कापे तया भेणे कळीकाळ. आता आम्ही काय करू याच्याकरता लेवती भूषणे. आता भूषणे लेवू कोणती, मग आपण गोपीचंद्र मुद्रा धरणे आम्हा लेणे वैष्णवा वगैरे वगैरे सगळ्या भूषणांचा विचार करा. अधिकार काय येतो यांनी, कापे तया भेणे कळीकाळ. अहो म्हणले कळीकाळ घाबरतो. कळीकाळ घाबरत असल्यामुळे आता इथं कोणत्याही प्रपंचात राहून आशा वगैरे निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. आशा भय लाज आड नये चिंता ऐसी तया सत्ता समर्थाची. आता आशा राहिली नाही, भय राहिलं नाही, लाज राहिली नाही, चिंतासुद्धा राहिली नाही. या सगळ्याच्या पलीकडे आम्हाला त्या परब्रह्माने पोहोच केलेला आहे. सरते शेवटी कोणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज करू याची कथा नामाचा गजर. हे झाल्यामुळे जर इतकं सगळं झालं असेल तर हे नामाचा गजर आपल्या जीवनात राहायचा असेल तर काय करावं लागेल. तुम्ही आम्हाला पटलं नामाच्या गजराशिवाय या अधिकाऱ्यापर्यंत जाता येत नाही, तर नामाचा गजर राहायचा असेल तर काय करावं लागेल. तुकाराम महाराजांनी सांगितलं आपल्याला नामाचा गजर आमच्या जीवनात राहायचा असेल तर संतांच्या संगतीत जावं लागेल. मग मी सांगतो म्हटले, मी ज्ञानोबरांच्या संगतीत गेल्यामुळे माझ्या जीवनातला चिंतनाचा भंग कधीही होत नाहीये. तीच विचार अभंगाच्या शेवटच्या शब्दामध्ये महाराज तुका म्हणे करू, तुका म्हणे करू ऐसी आता संग तुका म्हणे करू, तुका म्हणे करू, तुका म्हणे करू ऐसी आता संग
याचा संग जेनी नव्हे भंग चिंतनाचा. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराजांचे शब्द आहेत. तुका म्हणे करू ऐसी याचा संग. हे ऐसी याचा संग म्हणजे नेमकं कोणाचा? जेनी नव्हे भंग चिंतनाचा ऐसी याचा, ज्याच्या संघामध्ये आपल्या चिंतनाचा भंग होणार नाही अशाचा संग करावा. हां, खोलीत सुद्धा राहायचं कोणाच्या महत्वाचं आहे. ज्याच्यामुळे आपली साधक अवस्था बिघडणार नाही अशाच्या खोलीत राहिलं पाहिजे. ज्याच्यामुळे आपल्या चिंतनाचा भंग होणार नाही अशाच्या संगतीत राहिलं पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात की माझ्या जीवनामध्ये ज्यांच्या संगतीमध्ये भजन आपल्या चिंतनाचा भंग होणार नाही असं माझ्या दृष्टीने एकच आहेत, ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. तुकाराम महाराज सांगतात आमच्या दृष्टीने एकच आहेत की ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत आम्ही आलो तर आमच्या चिंतनाचा भंग होत नाही याची जाणीव. प्रत्येक वर्षी वारीला का यायचं, वारीला काय यायचं? प्रत्येक आपण कोणी अष्टमीला आलं आहे, कोणी सप्तमीला आलं आहे, कोणी नवमीला आलं आहे, कोणी आज आलं आहे, कोणी उद्या येईल. वारीला आपण जे येतो काय यायचं की जेणेकरून आपण ज्या परमार्थ पथावर आहोत त्या पथावरनं जात असताना आपल्याकडून कधीही कुठल्याही गोष्टीचा आपल्या साधनेचा भंग होऊ नये याच्याकरिता व्यवस्थितपणा आपल्या जीवनाला येण्याकरिता म्हणून सातत्याने वाऱ्या ज्या सांगितल्या ते त्याच्याकरता सांगितल्या. म्हणून इथं आल्यानंतर एक पद्धतीचं होत असलेलं इंद्रायणीचं स्नान, आळंदीची प्रदक्षिणा, ज्ञानोबारायांचं दर्शन, इथं होत असलेल्या हरिकथांचं श्रवण, ज्ञानेश्वरीचं पारायण, या सगळ्या गोष्टी आम्ही जो चिंतनाचा वसा घेतला आहे त्याचा भंग होऊ नये याच्याकरिता ही वारी असते. आणि म्हणून एका दृष्टीने तुकाराम महाराज सांगतात करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. असं झालं तर मनोहरीचे दास लेऊती भूषणे कापे तया भिने कळीकार. म्हणजे मला असं वाटतं फक्त लेऊती भूषणे मनोहरीचे दास एवढं नाही, करू याची कथा नामाचा गजर लेऊती भूषणे मनोहरीचे दास. कापे तया भिने कळीकाळ लेऊती भूषणे मनोहरीचे दास. आशावय लाज आडनये चिंता ऐसी तया सत्ता समर्थाची लेऊती भूषणे मनोहरीचे दास. आणि जेने नव्हे भंग चिंतनाचा करू ऐसियाचा संग लेऊती भूषणे मनोहरीचे दास. असं मला वाटतं हे सगळं मनोहरीचे दासकडं आपल्याला आपण हरिदास म्हणून घ्यायचं असेल तर हे सगळं याच्यामध्ये गरजेचं आहे. त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे करू ऐसियाचा संग. मला असं वाटतं हरिदास होण्याकरिता जसं नाम घेणं महत्त्वाचं आहे, हरिदास होण्याकरिता भूषणं अंगावर धारण करणं महत्त्वाचं आहे, हरिदास होण्याकरिता आशा भय लाज चिंता याच्या पलीकडे जाणं महत्त्वाचं आहे, तसं हरिदास होण्याकरिता ज्ञानोबारायांच्या संगतीत येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्ञानोबारायांच्या संगतीत आलो की खऱ्या अर्थाने आपण हरिदास या पदापर्यंत जाणार आहोत. कोणता हरिदास? हरीच ज्यांचा दास आहे अशा हरिदासापर्यंत. मला असं वाटतं आणखीन याच्यात गंमत करायची झाली तर म्हणजे मला भावलेला विचार सांगतो. आणखीन मला असं वाटतं
फक्त लेवती भूषणे यांनी हरिदास होतं आणि करू ऐशियाचा संग जेणे नव्हे भंग चिंतनाचा यांनी हरिदास होतं. मग असा लेवती भूषणे यांनी जर हरिदास होत असेल तर झालं ना. लेवती भूषणे यांना हरिदास होत असेल तर मग कशाला करू ऐशियाचा संग तिकडे जायचं. त्याचं उत्तर एकच आहे. लेवती भूषणेने हरिदास होतं पण हरीचे जे दास आहेत ते हरिदास होतं. पण हरीचं ज्यांचा दास आहे हे हरिदास व्हायचं असेल तर करू ऐशियाचा संग झाला पाहिजे. हरीचं ज्यांचा दास आहे असा हरिदास व्हायचं असेल तर मग करू ऐशियाचा संग. म्हणून ज्ञानोबाऱ्यांच्या संगतीत जायचं की जिथं श्री हरीच आपला दास होईल. त्या ज्ञानोबाऱ्यांच्या संगतीत आल्यानंतर मग आता आपण आळंदीत आलो पण अन्य वेळेला नेमकं काय करावं. नाही आम्हाला आळंदीला जाता आलं तर कमीत कमी माऊलीचं भजन तरी करावं. ज्ञानेश्वर माऊली